अकोला शहरात जड वाहनांवर बंदी असतानाही त्यांचा मुक्त वावर सुरूच आहे. प्रशासन याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करते का? वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नागरिक आक्रमक पवित्र्यात आले आहेत. अकोला शहरात जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी असतानाही हे ट्रक आणि अवजड वाहने निर्धास्तपणे शहरात कशी येतात? नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासन झोपले आहे का? वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दिनदर्शिकेवर बंदी असली तरी प्रत्यक्षात मात्र कुठलाही अडथळा नाही. मुख्य चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिक हैराण झाले आहेत. रोज सकाळ संध्याकाळ अवजड वाहने रस्त्यावर धावत असतात. लहान रस्त्यांवरही ही वाहने बिनधास्त जातात. वाहतूक पोलीस फक्त लहान वाहनांनाच अडवतात, पण या मोठ्या गाड्यांवर कारवाई होत नाही. अकोल्याच्या वाहतूक नियंत्रण व्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मुख्य चौकांमध्ये पोलीस तैनात असूनही ही वाहने कशी जातात? यामागे मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप केला जात आहे. तर या समस्येवर प्रशासन कधी पावले उचलणार? हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेणार का? नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित आहेत.